ऐकला ना आवाज? असे क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे व्हेज कटलेट आज आपण पाहणार आहोत। हे कटलेट बनवण्यासाठी 2 कप पोहे इथे मी स्वच्छ धुवून घेणार आहे। हे पोहे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत। पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण बटाटा स्मॅश करून घेऊया। इथे मी 5 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। यांना व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे। तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे बटाटे स्मॅश करू शकता। पोहे छान भिजलेले आहेत। या स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये हे पोहे ॲड करून हेही व्यवस्थित मिक्स करायचे आहेत। आता यामध्ये 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर ॲड करायचे आहे। यानंतर 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीपुरते मीठ आणि 1 चमचा धने पावडर, बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर। हे सगळे पदार्थ आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे। सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स झाल्यावर याची आपण टिक्की बनवून घेऊ। टिक्कीचा शेप तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे करू शकता। इथे मी या पद्धतीने टिक्की बनवून घेत आहे। सगळे कटलेट बनवून घेतलेले आहेत। हे आपण आता तळून घेऊया। यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवले होते। या तेलामध्ये या टिक्की हळूहळू एक सोडायच्या। मीडियम फ्लेमवर या टिक्की आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। फास्ट गॅसवर जर हे कटलेट तुम्ही फ्राय केले तर ते आतून कच्चे राहू शकतात। मला हे कटलेट फ्राय करण्यासाठी 5 मिनिटांपेक्षा जास्तीचा वेळ लागला। आता हे कटलेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। सेम याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले कटलेट फ्राय करून घेते। हे कटलेट तुम्ही नक्की ट्राय करून पहा। हे अजिबात तेलकट होत नाहीत आणि लहान मुलांनाही या खूप आवडतात। मी हे कटलेट सर्व करून घेते। तोपर्यंत तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। थँक्यू।